subject English. That day after tomorrow, I taught you 4.1 unit and subunit the weight. So today I will teach some remaining part of the left there. After stanza completed, now up till here, so remaining part is I will teach you. So how do we help animal and birds? तुम्ही पशु पक्ष्यांना आणि जनावरांना कसं बरं तुम्ही मदत करता? तर बघा, बाय फीडिंग देम, बाय कीपिंग वॉटर, बाय कीपिंग द फूड, है ना, असं ॲक्टिव्हिटी करता ना तुम्ही. बाय कीपिंग द फूड ॲक्टिव्हिटी ॲनिमल विल बी सिक, हू केअर ऑफ? सांगा तुम्ही मला. जर ॲनिमल आजारी पडले तर कोण केअर करणार? ॲनिमल्स डॉक्टर नो, म्हणजे वेटरनरी डॉक्टरच ना, ॲनिमल डॉक्टरच करतील ना त्यांची केअर. तर बघा, तशा पद्धतीनेच आता आपल्याला पुढचं पार्ट पण बघायचं आहे. आता इथपर्यंत आपण पाहिलं होतं पशु पक्ष्यांना मदत कोण करतं, पशु पक्षी आजारी पडलं तर त्यांना कसं होतं. कारण बघा, पशु पक्ष्यांचे ऑर्गन्स हे डिफरंट असतात, पण ह्युमन बॉडीचे ऑर्गन जे असतात आतमधले ते सेम असतात. जर ह्युमन डॉक्टर म्हणलं आपण तर त्या डॉक्टरांना सगळं समजतं. जर एकाला हा आजार झाला तर दुसऱ्याचा आजार पण कसा, ह्याचा जर डोळा असा असेल तर दुसऱ्याचा पण डोळा असा. ह्युमन पार्ट आपण ओळखू शकतो. ह्युमन पार्ट म्हणजे आता आपण डोळ्याचा स्पेशलिस्ट म्हटलं तर प्रत्येकाचा डोळा चेक केला तर तेच म्हणजे तोच साचा येऊन जाईल. पण जर का आपण व्हेटरनरी डॉक्टर झालो तर त्याच्या आतमधलं जर आपल्याला बघायचं झालं तर जसं गोट आहे तर बकरीचं इंटेस्टाईन आतमधली जी बॉडी असेल ती वेगळी असेल, पॅरेटची जी आहे ती वेगळी असेल. तेच नाही तर स्नेक्सचं पण, स्नेक्स जर असेल त्याचं वेगळं असेल, आहे की नाही. म्हणजे आपण इतर पशु पक्ष्यांचे ऑर्गन्स बघू तर ते वेगवेगळे राहतील, जसं ह्युमन बॉडीचं नाही. म्हणून इथे गोयल काय म्हणतात की ते कवित्री काय म्हणते इथे की आपण ह्युमन डॉक्टर बनलं तर ते फार चांगलं असतं, म्हणजे ह्युमन डॉक्टर ते परवडतं आपल्याला. पण व्हेटरनरी डॉक्टर जर बनलं ते आपल्याला परवडत नाही. कारण का की व्हेटरनरी डॉक्टरांना जो डीपने अभ्यास करावा लागतं, डीप नॉलेज मिळवावं लागतं, ते आपल्याला म्हणजे ह्युमन डॉक्टर बनलं तर एवढं आपल्याला करावं लागणार नाही. जर आपण ह्युमन डॉक्टर झालो तर आपल्याला सगळ्यांचं कळतं. पण आपण जर व्हेटरनरी डॉक्टर झालो तर आपल्याला पशु पक्ष्यांचे वेगवेगळे अवयव आणि वेगवेगळे स्टडी करावं लागतं. मग त्यांनी उदाहरण कोणतं दिलं होतं? कॅटचं दिलं होतं नाही का, आणि कोणाचं दिलं होतं? परत हॉर्स सांगितलं होतं, आणि मांजर का दूध पित नाही आहे, आणि जो बर्ड आहे तर त्याचं सिंगिंग का कमी आहे, असं सांगितलं होतं. तर आतापर्यंत आपलं इतकं झालं. आता पुढचा आपण स्टांजा बघूया. तर कसा आहे तो स्टांजा पाहता. Why the parrot does nothing but grins? Why the ducks and the chicken are failing to lay? म्हणजे चिकन म्हणजे इथे म्हणजे कोंबडी, चिकन म्हणजे कोंबडी, आणि तसंच डक म्हणजे तुम्हाला माहिती बदक, हे जे अंडे देतात हे का देत नाही इथपर्यंत झालं होतं. Why do faint the canary bird sings? कॅनरी बर्ड का बरोबर गात नाही आहे. And if he is called to the zoo he must say. म्हणजे बघा, जर का तुम्ही प्राणी संग्रहालयात गेला तर तुम्हाला हे समजलं पाहिजे. अँड द इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स, म्हणजे बघा, इनक्रेडिबल म्हणजे काय? अनबिलिव्हेबल. हे कसं आहे? अनबिलिव्हेबल म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही. इफ द लायन्स कॅच अ कोल्ड, जर का सिंह बघा, तुम्हाला सिंह बघितला असेल तुम्ही, हा प्राणी, त्याला जर थंडी वाजली किंवा त्याला सर्दी झाली तर का झाली हे कोण जाणे? तर ॲनिमल डॉक्टर म्हणजेच द वेट म्हणजे कोण? पशु डॉक्टर. इफ द झेब्रा गेटिंग ओल्ड, आता हा जो झेब्रा आहे तर झेब्रा हा म्हातारा झाला तर कसा झाला हा, कसं त्याला हे म्हातारपण आलं? इफ द सेंट्रिपीड हॅज ट्रबल विथ हिज फीट, बघा, सेंट्रिपीड अ स्मॉल लॉंग थिन क्रिएचर विथ मेनी लेग्स. बघा, हे कोण आहे? सेंट्रिपीड म्हणजे अ स्मॉल लॉंग थिन क्रिएचर. कसा आहे तो? लांब आहे, असा लांब आहे, आणि त्याला असंख्य पाय असतात, हजारोनी, अशा पद्धती कॅटरपिलर सारखं, आणि त्याला हजारो असे जे बारीक असतात पाय, असे तो खूप ते हजारो पद्धतीने असतात. तर त्याला म्हणूया आपण द सेंट्रिपीड हॅज, तो जो आहे तो कसा म्हणतो? तो हॅज ट्रबल विथ हिज फीट, तो त्याच्या पायामध्ये ट्रबल
झालेलं तर कसं. इफ द हिपोज फीलिंग इल, हिपो म्हणजे माहिती आहे तुम्हाला गेंडा, म्हणजे फीलिंग इल, तो आजारी आहे तर कसा, आजारी झाला तो कसा. इफ द हिपोज फीलिंग इल म्हणजे जर गेंडा जर तो आजारी पडला तर का. इफ द बिसिन गॉट अ चील म्हणजे बघा बिझीन्स गॉट अ चील. इफ सम व्हायरस डिसीज हॅज अटॅक द चिंपांजीज, आणि जो व्हायरल अटॅक झालेला आहे कोणा चिंपांजीवर व्हायरल झाला तर तो कसा झाला. म्हणजे कोणाला सगळं बघायला लागतं, व्हेटरनरी डॉक्टरांना, म्हणजे त्यांना प्राण्यांचं प्रत्येक प्राण्यांचा अगदी आतमधून तर इंटरनल आणि एक्सटर्नल सुद्धा त्यांना माहिती पाहिजे. इफ द टॉर्टॉइस हॅज स्टोरीड फॉर सेव्हरल इयर्स म्हणजे बा हा जो टॉर्टाइज आहे हा सेव्हरल इयर्स साठी आहे तर कसा. इफ द बियर्स टू फुल ऑफ बर्न्स, आता बियरनी काय केलंय की फुल ऑफ बन्स खाल्ले, खूप सारे बन्स खाल्ले भालूनी आणि तो सुस्तावलेला आहे, तर तो एवढे सारे म्हणजे पाव खाल्ले तर तो सुस्तावला, तर का सुस्तावला. इफ द कोब्रा इट्स हर सन्स, कोब्रा जो आहे तो काय करतो आपल्याच पिल्लांना खाऊन टाकतो, तर असं का बरं होतं. कोब्रा जेव्हा पिल्लांना जन्म देतो तर असं स्वतःला खातो तो, म्हणजे का बरं असं होतं, तो असा का खातो. इफ द पॅन्थर हॅज वाईफ हू च्यू हिज इयर्स, पॅन्थर म्हणजे बघा टायगर असतो चित्त्यासारखा, त्याच्यावर असे बारीक म्हणजे असे गोल गोल चित्त्यासारखे त्याच्या शरीरावर स्पॉट असतात, म्हणजे अगदी टायगर सारखाच असतो तो, पण त्याच्यावर असे गोल गोल स्पॉट असतात असे ब्लॅक कलरचे. तुम्ही पाहिला असे चित्त्याच्या अंगावर, त्याला चिता म्हणू आपण, अशा पद्धतीचे स्पॉट असतात. आणि तो जो आहे म्हणजे त्याची जी वाईफ आहे तर ती त्याची कान का खात आहे, म्हणजे हे सुद्धा कोणाला माहिती पाहिजे, द वेट. इफ द जिराफ्स हॅड अ थीफ म्हणजे बघा आता इथे जिराफ आहे तर तो भांडण करत आहे कोणाशी, ते आपसात, म्हणजे आता दोघं जण आहेत, जिराफ एक नाही तर दोघं आहेत. अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टिफ म्हणजे दोघं एकमेकाशी भांडता त्यांची मान जी आहे का गुंतलेली का, म्हणजे बघा सगळं कसं, हे सगळं द वेटला डॉक्टरांनाच त्या माहिती पाहिजे. इफ हेरन्स विल नॉट लाफ ॲट द कीपर्स जोक म्हणजे बघा तर म्हणजे हेन्स इफ असं जर झालं तर विल लाफ द कीपर जोक्स. इफ द मंकीज पिंच हिज टेल म्हणजे आपल्या शेपटीला तो काय करताय, चिमटी का घेताय. इफ द रेनो लुकिंग पेल, रेनो कसा आहे लुकिंग पेल, तो कसा असा पेल म्हणजे आता कीपिंग म्हणजे झू, कीपर बघा कीपर म्हणजे झू मध्ये. आणि व्हाय डज द पोएट कॉल द वेट ओमिनिशियंट म्हणजे ओमिनिशियंटचा मिनिंग पण जर त्याला बघा ओमिनिशियंटचं मिनिंग पण बघा, म्हणजे पहिले त्यांनी काय म्हटलं, वन ओमिनिशियंट म्हणजे वन हू नोज ऑल अँड एव्हरीथिंग. ओमिनियस म्हणजे त्याला सगळंच माहिती पाहिजे ना त्या डॉक्टरांना, कोणाला काय होत आहे तर. इफ द एलिफंट इट्स पेपर बोट अँड चोकस म्हणजे बघा जो एलिफंट आहे हत्ती तर तो काय करत आहे, पेपरचे छोटे छोटे तुकडे खात आहे, पेपरचे चोक्स खात आहे, तर तो का बरं खात आहे असा, मग त्याला काय झालेलं आहे, मग आता हे कोण बघतील, डॉक्टरच. इफ द कॅमल हंट्स हिज हम्प म्हणजे उंट असतो तो उंठाला बघा असे खांद्या टाईप ते उंच असतं हे ना, असा उंठ असतो तो, उंठाच्या असं म्हणजे टेकडी असते, तुम्हाला माहिती असेल उंठाला असं हे असतं त्याला हम्प म्हणतात, HUMP म्हणजे उंठाला जो खांदा असतो त्याला हम्प म्हणतात. इफ द कंगारूज वॉन्ट जम्प, कंगारू असतो कंगारू हा तुम्हाला नॉर्थ पोल मध्ये दिसेल, तो तिकडे सापडतो हा कांगारू. आणि कांगारू काय असतो, कांगारूच्या पोटात एक पिशवी असते आणि त्याच्यात त्याचा जो बेबी असतो तो नेहमी बसलेला असतो त्या पिशवीत.
म्हणजे जसं काही ते बेबीसाठीच बनवलेली ती पिशवी आहे निसर्गाने त्यांना दिलेली, त्याच्यात तो बेबी कंगारू बसतो आणि तो उड्यात जम्प करतो. तर तो का, इफ द कंगारू वॉन्ट जम्प, का बरं त्याला जम्प घ्या वाटतं, इफ द क्रोकोडाईल टर्न्स द कॅनिबल अँड बाइट्स. म्हणजे बघा क्रोकोडाईल आहे ही, तर ती काय करत आहे, म्हणजे ती मांस का खाते. तसं तर म्हटलं तर क्रोकोडाईल मांसच खाते, पण ते म्हणतात इथं की ती मांस का खाते, म्हणजे ती का खाते, म्हणजे प्रश्न हा कवित्रीला पडला की ती खाते का. तर कोण बघेल, तर हे डॉक्टरच बघतील. तर कोण, द वेट डॉक्टर. द ओमिनिशियंट द वेट. ओमिनिशियंट म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं मी, वन हू नोज ऑल द एव्हरीथिंग, की ज्यांना सगळी माहिती पाहिजे त्यांना आपण ओमिनिशियंट म्हणतो. तर असं बघा, द प्रोफाउंडली आय पिटी द वेट who must learn such a very great deal for his pay. म्हणजे profoundly म्हणजे greatly deeply, एवढं सगळं डीपली नॉलेज त्यांना असून सुद्धा त्यांना पेमेंट एवढा कमी आहे ह्या डॉक्टरांना की त्यांना ते परवडत नाही. म्हणजे हा डॉक्टर होणे परवडतं का वेटरनरी, नाही, कारण त्यांना पेमेंट एवढा कमी मिळतो एवढं सगळं करून. माय सन म्हणजे माझ्या मुला, I advise you most strongly to earn your living as easier way. म्हणजे माझ्या मुलाला मी असा सल्ला देईन की हे सोपी नाही आहे बनणं, इथे एवढं करून सुद्धा पैसे सुद्धा आपल्याला पेमेंट सुद्धा कमी पडतो. म्हणजे कमी पडतो म्हणजे कमी देतात. तर काय म्हणजे म्हणून काय उपयोग असा, डोंट अटेम्प्ट टू अटेन द झुलॉजिकल क्रू. बघा म्हणजे डोंट अटेम्प्ट म्हणजे होऊ नये, अटेम्प्ट टू झुलॉजिकल क्रू. अ फेअर मोर ॲडवाइजेबल प्लॅन इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड द ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. म्हणजे हे सगळं होण्यापेक्षा अरे माझ्या मुला तू सरळ सरळ ह्युमन डॉक्टर झालेला परवडेल, पण हा डॉक्टर नको. कारण हा जर डॉक्टर झाला तुला एवढ्या सगळं म्हणजे एवढ्या प्राण्यांचं डीप नॉलेज व्हायला पाहिजे आणि प्राणी असे का करतात हे सुद्धा तुला समजायला हवं. तर अशा पद्धतीची ही पोयम आहे आणि ह्या पोयममध्ये तुम्हाला वर्कशॉप पण आहे आणि हार्डवर्ड पण दिलेले आहे. तर बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तुम्हाला हेच दाखवलं होतं मी पहिल्या तासिकेला मी तुम्हाला सांगितलं होतं, आय विल टीच नाऊ डेंटिस्ट. आपण डेंटिस्टकडे जाऊ जर आपले दात दुखायला लागले तर, आणि कॉर्डिओलॉजिस्टकडे जाऊ जर आपल्या हृदयात दुखत असेल तर, आणि ॲप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे हार्टकडे जाऊ, ऑर्थोपेडिक म्हणजे बोनच्या डॉक्टरांकडे जाऊ, आणि पिडोलॉजी बघा हे पिडोथेरॉजिकल स्मॉल किड्स म्हणजे लहान मुलांना जर जायचं असेल तर आपल्याला स्मॉल किड्सला जायचं असेल तर तुम्हाला इकडे जावं लागेल. आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणजे जर आपलं का ब्रेन म्हणजे दुखत असेल, ब्रेनमध्ये काही इफेक्ट असेल तर आपल्याला तिथे जावं लागेल. हे सगळे स्पेशली डॉक्टरांचे नावं आहे. आणि व्हेटरनियरियन आणि ॲनिमल बर्ड्स म्हणजे बघा ॲनिमल आणि बर्ड्स हे दोन्ही जे असतात यांचं प्रत्येक म्हणजे ब्रेन असो, हार्ट असो किंवा लंग्स असो, इतर काही पण किंवा स्टमक पेन असो, पण त्यांना व्हेटरनरी डॉक्टर एकच असतात आणि त्या डॉक्टरांना त्यांचं सगळं माहिती पाहिजे असते. म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल सगळी माहिती ह्या डॉक्टरांना माहिती पाहिजे असते. म्हणून हे व्हेटरनरी डॉक्टर बनणं सोपी नव्हे असं गायबोल कवयित्रीचं म्हणणं आहे. आणि ही कविता अतिशय सुंदर आहे. पण असं आहे का, तसं नाही आहे. आपण व्हेटरनरी डॉक्टर पण बनू शकतो, डीप नॉलेज पण घेऊ शकतो. कुठलंही काम हे खराब नसतं, काम म्हणजे चांगलंच असतं. डॉक्टर असं कुठलेही तरी डॉक्टरसुद्धा हे चांगलेच असतात, हे पुण्याचंच काम करत असतात. पशुपक्षींना बोलता येत नाही तर त्यांचे हावभाव ते जर असे बसले तर का बसले हे त्या वैद्यकीय डॉक्टरांना माहिती असतं. की जर का मांजर आहे, मांजर आज तिचा पूर्णपणे आहार घेतला नाही, तिने दूध प्याली नाही तर का बरं नाही प्याली हे पण ते व्हेटरनरी डॉक्टरांना माहितीच असतं. कारण का त्यांना त्याचं पूर्वज्ञान असतं आणि त्यांना ते शिकवलेलं सुद्धा असतं. तर कुठलंही डॉक्टर बनणं
किंवा कसलेही काम करणं हे वेतनावर आधारित नसतं, सगळंच काम चांगले असतात हे, असं माझ्या मते आहे. तर तुम्ही कुठलेही डॉक्टर बनले तरी पण हे चांगलंच आहे. तर तुम्हाला समजलं. आता आपण घेऊया दोन हार्डवर्ड, 2-3 हार्डवर्ड घेऊया. तुम्हाला हार्डवर्ड हे बघा, वेट म्हणजे शॉर्ट फॉर्म ऑफ वेटर्नर, VETERNAR. Number 2, competent. कॉम्पिटेंट म्हणजे काय? हॅव्हिंग व्हेरी गुड नॉलेज, म्हणजे खूप नॉलेज पाहिजे ना डॉक्टर होण्यासाठी. हॅव्हिंग व्हेरी गुड knowledge, KNOWLEDGE, knowledge and ॲबिलिटी सुद्धा पाहिजे. नुसतंच डॉक्टर होऊन चालेल का? आपण त्याचे एबल आहे की नाही, त्यांचं म्हणजे पशुपक्ष्यांचं आपण ओळखू शकतो का? वर्ड 2. नाउ नंबर 3, Number 3, exceedingly. Exceedingly म्हणजे काय? very much. And now number 4, GROAN, a sound. Of pain म्हणजे ती जी स्पॅरो होती तर ती गुरगुरत होती, तर तिचं पेन जो म्हणजे जो आहे तो कसा. तर बघा अशा पद्धतीचा तुम्हाला हार्डवर्ड दिलेत मी. आणि याच्यात रॅमिंग वर्ड सुद्धा बघा, रायमिंग वर्ड आहे त्याच्यामध्ये. रायमिंग वर्ड बघा तुम्ही, ईट आहे. आता हे बघा तुम्ही, वेट, वीड, गेट आहे याच्यात बघा, वेट गेट, मिल्क, सिल्क असे आलेले आहेत पहा. समजलं तुम्हाला? आणि तिसरा नंबरचं पण आहे इथं, फीट है ना, फीट, मीट, इल, चिल अशा पद्धतीचे रॅमिंग वर्ड आलेले आहेत. टिफ, स्टीफ. तर बघा तुम्ही असे रॅमिंग वर्ड मला काढून ना तुम्ही असे म्हणजे होमवर्कमध्ये 5 पेअर्स काढून. ओके.